नमस्कार, मी रश्मी आवटी, RAC इन्स्ट्रक्टर, एकलव्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था पालघर। आज आपण कॉम्प्रेसर डायरेक्ट स्टार्ट करणार आहोत विदाउट रिले आणि OLP। त्यासाठी आपण कॉम्प्रेसर घेतलेला आहे, या 2 वायर लागणार आहेत, एक स्विच बोर्ड घेतलेला आहे आणि हा स्क्रू ड्रायव्हर। कॉम्प्रेसरचे हे 3 टर्मिनल्स आपण फाइंड आउट करून घेतलेले आहेत। त्यानुसार हा कॉम्प्रेसरचा कॉमन टर्मिनल आहे, हा कॉम्प्रेसरचा रनिंग टर्मिनल आहे आणि हा स्टार्टिंग टर्मिनल आहे। आता आपण कनेक्शन्स करून घेऊया। कॉम्प्रेसरच्या कॉमन टर्मिनलला आपण एक वायर जोडणार आहोत आणि दुसरी वायर कॉम्प्रेसरच्या रनिंग टर्मिनलला आपण जोडणार आहोत। अशा पद्धतीने आपण हे कनेक्शन्स करून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे स्क्रू ड्रायव्हरचं टोक कॉम्प्रेसरच्या स्टार्टिंग आणि रनिंगला टच करून ठेवायचं आहे आणि हे बटन ऑन करायचं आहे। जसं हे मी बटन ऑन करेन तसा हा कॉम्प्रेसर स्टार्ट होईल आणि हा स्क्रू ड्रायव्हरचा आपण टोक हे आपण बाजूला काढून घेणार आहोत। चला तर मग आपण हे बटन ऑन करूया। बघा, आपला कॉम्प्रेसर डायरेक्ट स्टार्ट झालेला आहे। अशा पद्धतीने विदाउट रिले आणि OLP आपण कॉम्प्रेसर डायरेक्ट स्टार्ट केलेला आहे। धन्यवाद।